नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंतचे सगळे विचार महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे हा देखील. हो मित्रांनो, आजचा विचार हा प्रत्येकाला प्रत्येक क्षणी त्याला किंवा तिला त्याच्या अस्तित्वाची किंवा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. बरेच आसपासचे आपले मित्र, सहकारी, नातेवाईक, समाजातले लोक बऱ्याच वेळा या अवस्थेमध्ये असतात आणि म्हणून हा विचार जो आज तुमच्या समोर येत आहे, तो विचारच तुम्हाला सर्वार्थानं परिवर्तित करणारा आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडेड करणारच, तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये देखील हा व्हॅल्यू ॲडेड करणार. कारण हा विचारच वास्तवाशी आहे. अर्थात सगळेच विचार वास्तवाशी आहेत मित्रांनो. अंत म्हणजे नवी सुरुवात. कदाचित तुम्हाला जरा नवल वाटेल या टायटलचं, पण खरं आहे, एंड इज द बिगिनिंग. येस, एंड इज द बिगिनिंग. हे नक्की काय आहे? आपण थोडस स्वतःला आता पाहायला सुरुवात करू. अनेक व्यावसायिक मित्र आहेत, अनेक उद्योजक आपापल्या पद्धतीने कार्य करत आहेत, अनेक उच्च ध्येय असलेले लोक या समाजामध्ये आहेत. पण हे लोक अपयश, ताण, करिअरमधील असलेली स्थिरता किंवा मानसिक थकवा यालाच शेवट समजतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये अपयश जेव्हा येतं ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. अपयश हे कोणामुळे आलेलं नसतं, ते आपण कुठेतरी कमी पडलेलं असतं म्हणून ते आलेलं असतं. आणि म्हणून तो अंत नाही, तो शेवट नाही. ताण जो येतो, तो ताण आपणच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा आपणच काही संबंधानं एखाद्याच्या रिलेशन मध्ये आपण आलो असेल आणि त्यामुळे तो ताण निर्माण झाला आहे. म्हणजेच ते नातंही शेवटचं नाही, कारण ही नाती, हे सर्व आपलं जीवन प्रवास हा सगळ्या अर्थानं आनंदमय होण्यासाठी तुम्ही कधीही अरे हे शेवटच आहे हा विचार कधी करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, करिअरमध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त नसेल किंवा करिअर जसं हवंय तसं ते होत नसेल, म्हणून तुम्ही असं म्हणू नका, अरे आता काय होणार नाही. खूप काही होणार मित्रांनो. कारण तुम्ही तुमच्या करिअरमध्ये स्थिरता तेव्हाच आणू शकता जेव्हा तुम्ही ठरवता हा शेवट नाही, याच्या पुढेही काय आहे. काय मग मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवायला सुरुवात झाली असेल. तपासा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असं किती वेळा तुम्ही बोललात, आता शेवट, आता काही खरं नाही. अरे हे शब्द मित्रांनो वापरायचेच नाही, कारण हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे अर्थात. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येकाला खऱ्या अर्थानं प्रेरित करायचं आहे आणि तुमची मानसिक ताकद वाढवायची आहे. मानसिक थकवा येणार आहे, कारण यालाच आपण शेवट म्हणतो ना ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर. पण ह्या शेवट कधीही समजायचा नाही. वास्तव सगळं वेगळं असतं मित्रांनो आयुष्यामध्ये. कधी कधी जीवन तुम्हाला तोडतं आणि असं वाटतं की अरे काही नाही. तसं नाहीये, कारण ते तुम्हाला नव्याने घडवत असतं. पहा ना, आपल्या आयुष्यामध्ये असलेले प्रत्येक प्रसंग तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुमच्या एक लक्षात येईल, अरे मी तोडलो, इथं गेलो, मी तोडल्यानंतर उभारलोय, अरे तोडल्यानंतर मी पुढे विकसित झालोय. हा विचार तुम्हाला नक्कीच उद्वेग करेल आणि सर्वार्थानं तो तुम्हाला प्रेरित करेल. तर काय मित्रांनो, एंड इज द बिगिनिंग, हे बरोबर आहे की नाही मग? कारण अंत हीच सुरुवात आहे. आणि म्हणून एक परिवर्तनकारी विचार आणि आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे की जो व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला भीतीतून धोरणाकडे घेऊन जाणारा विचार आहे. अरे भीता कशाला मित्रांनो, या आयुष्यामध्ये कधीही कोणाला भ्यायचं नाही. प्रसंगाला तर कधीच भिवू नका, कारण भीती तुम्हाला खचवते, ताण निर्माण करते आणि मानसिक थकवा निर्माण करते. कारण हे एक इमोशन असं आहे की जे आपणच त्याला आव्हान केलेलं आहे म्हणून ते आलेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवा,
भिवू नका, कारण गोंधळ निर्माण होतो त्यामुळे. आणि एकदा गोंधळ निर्माण झाला की मग स्पष्टतेकडे जाताना अडचणी निर्माण होतात. काय मित्रांनो, अशी किती वेळा अवस्था आपली झाली आहे, तपासा. आणि सगळ्यात महत्वाचं, मग आपण भावनिक संघर्षामध्ये अडकून राहतो आणि कृतीकडे कमी लक्ष देतो. तेव्हा लक्षात ठेवा, आत्मसन्मान हा तुमचा उच्च कोटीचा असलाच पाहिजे. कारण तुम्ही आत्मसन्मानानंच आत्मसंशयाकडे पाहणार नाही. कारण जेव्हा तुम्ही आत्मसंशयाकडे पाहायला लागाल तेव्हा तुमचा आत्मसन्मान नाही असंच म्हणावं लागेल. तर काय मित्रांनो, मग आता जाणवायला लागलं का तुम्हाला? असं कित्येक वेळा तुम्ही खचलात, तुम्ही म्हणाला की अरे शेवट आहे. अरे नाही मित्रांनो, जो शेवट आहे ना ती तुमची सुरुवात आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला एक अनुभव सांगावा लागेल की जो अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. प्रत्येकाने काही पुस्तकं वाचली असती, पण हे जे मी आज तुम्हाला कथारूपी सांगणार आहे ते आहे एका उद्योजकाच्या बाबतीत. हो मित्रांनो, 1997 मध्ये एक तरुण, त्याला स्वतःला काही निर्माण करायचं होतं, पण त्याला ते निर्माण करू दिलं नाही त्या कंपनीतून आणि त्याला कंपनीतून काढण्यात आलं. इनोव्हेटिव्ह आयडियाज होत्या त्याच्याकडे, काही उत्तम पद्धतीने त्याने नवीन निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. पण कल्पना करा, पण त्यांनी काय केलं? ज्या संस्थेची त्याने उभारणी केली त्या संस्थेने त्याला नाकारलं. आणि मग मित्रांनो, सार्वजनिक त्याचा अपमान झाला, अपयश आलं त्याच्या आयुष्यामध्ये, अनिश्चित असं भविष्य त्याचं बनलं. आणि बहुतेक लोक जे आयुष्यामध्ये असा प्रसंग घडल्यानंतर हार मानतात ना, तो एक प्रकार होऊ शकतो. म्हणून काही लोक इथे हार मानतात, पण यांनी हार नाही मानली. पण या व्यक्तीनं त्या अपयशाला शेवट न समजता नव्यानं सुरुवात केली. खऱ्या अर्थानं संधीची त्याने एक सर्वार्थानं प्रवासाला सुरुवात केली. कारण ती संधी ही तुम्हाला मिळत असते, नव्हे ती निर्माण करावी लागत असते. आणि त्या पद्धतीने त्याने नव्या सुरुवातीची संधी खऱ्या अर्थानं त्या घटनेला मांडलं की त्याला काढून टाकण्यात. आणि म्हणून त्याने पुढील काही वर्ष स्वतःला पुन्हा घडवण्यात घालते. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला जोपर्यंत घडवत नाहीये ना मित्रांनो, तुम्हाला यश प्राप्त नाही होणार. ह्या सगळ्याचं एकच गुज आणि रहस्य आहे की तुम्ही स्वतःवर खर्च करा, तुम्ही स्वतःला विकसित करा, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, ज्ञानानं तुम्ही परिपूर्ण व्हा आणि पहा, जे अशक्य आहे ते शक्य तुम्ही करू शकता. म्हणून त्याने काय केलं? मग नवीन विचार शिकला, त्याने सर्जनशीलता विकसित केली त्याची स्वतःची. आणि खऱ्या अर्थानं त्याला भावनात्मक निर्णय घेण्यासाठी आणि भावनात्मक नियंत्रण करण्यासाठी त्याला समतोल साधता आला मित्रांनो. आणि म्हणून स्वतःची त्यांनी दृष्टी अधिक स्पष्ट केली. कारण तुम्ही आणि मी बऱ्याच वेळा भावनेमुळं आपली दृष्टी अंधुक होते आणि जे पाहायला पाहिजे ते पाहत नाही. म्हणून तुम्ही आणि मी काय खऱ्या अर्थाने केलं पाहिजे? आपली दृष्टी आहे ना मित्रांनो, अत्यंत स्पष्ट केली पाहिजे, जे काय आहे ते समोर. आणि मग जेव्हा आपली दृष्टी अधिक स्पष्ट होते तेव्हा आपण पुन्हा शून्यातून काहीही निर्माण करू शकतो. काही वर्षानं पुन्हा तोच त्या कंपनीत परतला मित्रांनो, आणि त्या कंपनीला जगातील सर्वात प्रभावशाली ब्रँडपैकी एक बनवलं. ती व्यक्ती दुसरी कोणती नाहीये, ती व्यक्ती आहे स्टीव्ह जॉब. या स्टीव्ह जॉब यानं या संपूर्ण एकंदरीत कथेच्या माध्यमातून एक मोठी आपल्याला शिकवण मिळते मित्रांनो. ती काय आहे? तर ती निश्चितच तुम्हाला आणि मला प्रेरित करणारी आहे. कधी कधी जीवनात आपल्याला अधिक मोठा टर्निंग पॉइंट येत असतो आणि हा अपयशाच्या रूपात येत असतो, हे लक्षात ठेवा. आणि तेव्हा सर्व काही तुटतं ना, तेव्हा आपल्याला कळतं आपण खरोखर कोण आहोत, आपल्या जीवनात खरंच काय महत्वाचं आहे आणि आपण किती मजबूत बनू शकतो. पण खरं परिवर्तन अनेकदा नकार, वेदना, अपयश आणि संघर्षानंतर सुरू होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून शेवट हा नेहमीच शेवट नसतो. काही वेळा तो खऱ्या अर्थानं तो उद्याचा नवा दिशेकडे, तो आपल्याला नव्या दिशेकडे घेऊन जाणार असतो. त्यामुळे तुमच्या संघर्षाचा जो काही भाग तुमच्या आयुष्यामध्ये आता असेल, तर तुम्ही मजबूत बनण्यासाठी प्रयत्न करा मित्र. या प्रवासामध्ये महत्वाचे 3च टप्पे आहेत आणि ते तुम्हाला आणि मला पार करावे लागतात. नकारात्मक आणि कठोर विचारसरणीतून मानसिकतेकडे जायचंय,
आणि मानसिक लवचिकता निर्माण करायची. भीतीवर आधारित सवयी मोडून टाकायच्या आहेत आणि उच्च कार्यक्रम सवयी निर्माण करायच्या आहेत. आणि स्पष्टता, उत्तरदायित्व आणि कृतीवर आधारित अशा नवीन जीवनाची आपल्याला सुरुवात करायची आहे. खरा बदल तेव्हा सुरू होईल मित्रांनो, जेव्हा तुम्ही भूतकाळाला दोष देणं थांबवा, लोकांना दोष देणं थांबवा आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी स्वतः घ्या. काय मित्रांनो, हा विचार तुम्हाला आज कसा वाटला? मला विश्वास आहे की तुम्हाला हा विचार प्रेरित करेल. आणि म्हणून मित्रांनो, आज तुम्हाला जे काही असं वाटतं की हा शेवट आहे, तर हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. कारण एंड इज द बिगिनिंग. म्हणूनच अंत नाही, तर अंत हा शेवटच तुम्ही जर मांडलात तर तुमची प्रगती नाही होणार. पण अंत ही सुरुवात आहे, हे जेव्हा तुम्ही ठरवाल मित्रांनो, पहा तुमच्या आयुष्यामध्ये चांद तारे लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आनंद व्यक्त करा. जे काही प्रसंग आहे त्याला आता सामोरं जावा आणि म्हणा, येस आय कॅन डू इट, आणि मी त्या पद्धतीने विकसित होईल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ तुम्ही पाहता, मी लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात, काही केलं नसेल तर करा. कारण तुम्हाला आज इथून पुढे या पद्धतीने गोष्टी भेटतील की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नव्यानं उभारी मिळेल. तेव्हा मित्रांनो, धन्यवाद. तुम्ही मला पाहतात त्याबद्दल. माझा नंबर आहे 7768981355 संपर्कासाठी. धन्यवाद. माझा व्हिडिओ पाहून निश्चित तुम्ही आपला विकास करा.